मावस बहिणीला घरी सोडण्यासाठी जात असलेल्या एका तरुणावर 3 ते 4 अज्ञात युवकांनी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास भोळे मंगल कार्यालय परिसरात घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सागर कासार वय 23 राहणार उत्तमनगर सर्वेश्वर चौक सिडको नाशिक असे जखमी तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सागर हा आपल्या मावस बहिणीला घरी सोडण्यासाठी जात असताना भोळे मंगल कार्यालयाजवळ अचानक 3 ते 4 अज्ञात युवकांनी त्याला अडवले। त्यानंतर आरोपींनी धारदार कोयत्याने त्याच्यावर वार करत गंभीर जखमी केले। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमी सागर याला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट समजू शकले नाही। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। तुमचं नाव काय? सागर सुनील. बरं, काय प्रकार घडला? मी माझी मानलेली बहीण आहे वैष्णवी खंडारे म्हणून, तिला सोडवायला मी घरी चाललो होतो शुभम पार्कला। तर भोळे मंगल कार्यालयाच्या समोर एक मार्बलचं दुकान होतं, तिथं तिने फोन करून समीर नावाच्या व्यक्तीला बोलवलं। त्याच्यासोबत 3 ते 4 जण आले। त्यांच्याकडं कोयते, दांडे, बिअरच्या बाटल्या सर्व वस्तू होते। त्यांनी मला विचारलं तू कोण आहे काय? मी बोललो तिचा भाऊ आहे असं तसं। त्यांनी डायरेक्ट समीर नावाच्या पोराने पहिले कोयता मारला मला। तो मानेवर मारायला गेला तर मी हातामध्ये टाकला, माझ्या हातावर कोयता लागला आणि दुसऱ्या हातावर पण कोयता मारला त्यांच्यातल्या एकाने आणि छातीत वगैरे दांड्या बिंड्याने मारलं, डोक्यात वगैरे दगडं वगैरे, माझी गाडी फुटली, दगडं टाकली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।